तुम्हाला एक असा प्रश्न करायचा आहे की एकंदर बिबट्याच्या हालचाली या कशा असतात? बिबट्यांचं कसं आहे की बिबट्या हा अतिशय चपळ प्राणी आहे. एकतर तो मांजर कुळातील प्राणी आहे. बऱ्याचशा जणांचा गफलत होते की बिबट्या आणि तडस याच्यामध्ये लोकांना फरक जाणवत नाही. तर बरेचसे जण बिबट्यालाही वाघच समजतात. तर बिबट्या जो आहे हा मांजर कुळातील प्राणी असल्यामुळे हा अतिशय चपळ प्राणी आहे. आणि बिबट्यांचं कसं असतं की जवळपास 2.5 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षापर्यंत हे आपल्या आईजवळ राहतात. ते 2 वर्षापर्यंत नंतर ते आईपासून विभक्त होतात. आणि यांचा गर्भावस्थेचा जो काळ असतो हा जवळपास 3 ते 3.5 महिने, म्हणजे की 90 ते 110 दिवसांचा कालावधी असतो. लोकांना जी गफलत आहे की बिबट्यांचं जसं एका वर्षाला 2-2दा 3-3दा पिल्लं देतं का, 6 महिन्यातनं पिल्लं देतं का, हे लोकांची जे गैरसमज आहे हे चुकीचं आहे. तर जवळपास 3 ते 3.5 महिन्याचा गर्भावस्थेचा काळ असतो. 2 वर्षापर्यंत ते आईजवळ असतात. आईपासून 2 वर्षांनंतर ते सेपरेट होतात. आणि नैसर्गिक अधिवासामध्ये बिबट्याचं जे आयुष्यमान आहे हे 12 ते 14 वर्षाचं आहे. त्याच्यामुळे होतं असं की एका आयुष्यामध्ये मादी जी बिबट असते, जर का हे पिल्लं 2 वर्षापर्यंत जगले तर जवळपास 4 ते 5 वेळेसच त्या ठिकाणी ती पिल्लं देते. आणि बिबट्याची जी अंधारात पाहण्याची क्षमता असते ती आपल्यापेक्षा 10 पटीने अधिक असते. आणि संध्याकाळी 4 ते सकाळी 9 वाजेपर्यंत जवळपास बिबट्यांच्या हालचाली सर्वात जास्त असतात. कारण बिबट्या जो आहे हा नॉक्टर्नल अॅनिमल आपण ज्याला म्हणतो की निशाचर प्राणी आहे. आणि म्हणून रात्रीच्या वेळेस आपल्याला बिबट्यांचा सर्वाधिक वावर आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. तर आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिबट्याचं अधिवास क्षेत्र हे ऊस झालं, गिन्नी गवत झालं, मका झालं, हे आपल्याला दिसतं आहे. तर त्याच अनुषंगाने मी आपल्या जनतेला आवाहन करीत आहे की कोणी पण आपल्या लहान मुलांना, विशेष करून छोटे बाळ जे असतील आहे, त्यांना संध्याकाळच्या वेळेस अंगणामध्ये एकटं ठेवू नका. शेत परिसरात त्यांना कामासाठी नेऊ नका. आणि मोठ्यांनी सुद्धा शेतात काम करत असताना हातामध्ये काठी, टॉर्च, मोबाईलमध्ये गाणे आणि गळ्याभोवती मफलर जर का आपण लावलं तर बिबट्याचा आपल्यावरती हल्ला होणार नाही. त्याच्यामध्ये आपलाही जीव वाचेल आहे आणि संघर्ष त्या ठिकाणी टळेल आहे. ठीक.